आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत फॉलोइंग प्रोसेसमध्ये जॉईन कसं करायचं असतं आणि जॉईनिंग केल्यानंतर तुमचं काम काय आहे यामध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ लास्ट तक बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर सर व्हिडिओला स्टार्ट करूया. जसे की तुम्ही वर्क फ्रॉम होम सर्च करते वेळेस तुम्हाला फॉलोअरविषयी माहिती मिळाली असेल, तुम्ही किंवा एखाद्या पर्सनचा तुम्हाला कॉल आले असेल की तुम्ही यामध्ये जॉईन करू शकता. पण तुम्ही ज्या पर्सनसोबत तुम्ही जॉईन करणार आहात किंवा तुम्हाला ज्या पर्सनचा कॉल आला आहे ते पर्सन तुम्हाला डायरेक्टली कामाविषयी सांगत नसेल, जर तुम्हाला यामध्ये 2CC करण्यासाठी जर सांगत असेल, तर 2CC करण्याच्या आधी तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की फॉलोइंग प्रोसेसच्या कोणत्या कोणत्या पॉलिसीज आहेत किंवा फॉरवर्डमध्ये जॉईन केल्यानंतर तुमचं काम काय आहे हे माहिती असेल किंवा ते पर्सन तुम्हाला डायरेक्टली सांगत असेल तेव्हाच त्या पर्सनसोबत जॉईन करू शकता, नाहीतर त्या पर्सनपासून तुम्ही लांब राहू शकता. कारण खूप सारे फॉलोइंग प्रोसेसमध्ये खूप साऱ्या पर्सनसोबत जे पर्सन जॉईन करून घेणार आहे ते पर्सन खूप साऱ्या पर्सनसोबत यामध्ये स्कॅम करतायत. म्हणजेच काय तर आयडी रजिस्ट्रेशनसाठी हे पैसे मागतात किंवा कॉम्बो होल्ड करण्यासाठी यामध्ये 10,000 15,000 स्टार्टिंगला बुकिंगसाठी मागतात किंवा यामध्ये आयडी ॲक्टिव्हेशनसाठी तुम्हाला 1500 2000 किंवा तुम्हाला एखाद्या ग्रुपमध्ये जॉईन तेव्हाच केलं जाईल तेव्हा तुम्ही प्रोडक्ट घेता, असं खूप साऱ्या पर्सनला सांगितलं जातं. पण हे ॲक्च्युअलमध्ये फॉलोइंग प्रोडक्ट्समध्ये असं नसतं. तर तुम्हाला यामध्ये जॉईनिंग करण्यासाठी एक पर्सनची स्पॉन्सर आय डी लागते. म्हणजेच काय तर तुम्ही जेव्हा एखाद्या पर्सनची स्पॉन्सर आय डी घेऊन त्या आय डीवरून तुमची स्वतःची आय डी बनवता, तेव्हा तुम्हाला त्या गायडन्ससाठी पुढे चालून तुम्ही यामध्ये कसं काम करू शकता हे डिटेलमध्ये तुम्हाला गायडन्स देण्यासाठी तुम्हाला एका पर्सनची स्पॉन्सर आय डी तुम्हाला यामध्ये लागते. त्या आय डीवरून तुमची स्वतःची आय डी फ्री ऑफ कॉस्टमध्ये बनवू शकता. जर तुमच्याकडे स्पॉन्सर आय डी नसेल, तुम्ही स्पॉन्सर आय डी जर तुम्हाला भेटत नसेल किंवा तुम्ही जॉईन करणार असाल पण तुम्ही ज्या पर्सनसोबत जॉईन करणार आहात ते पर्सन तुमच्याशी व्यवस्थित सांगत नसेल कामाविषयी किंवा तुम्हाला यामध्ये गायडन्स देत नसेल, तर तुम्ही ही वर दिलेली माझे स्पॉन्सर आय डी यूज करू शकता आणि त्या आय डीवरून तुमची फ्री ऑफ कॉस्ट यामध्ये तुमची आय डी रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर आय डी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला यामध्ये कंपनीचा एक टर्नओव्हर असतो जो की 2CC असतो, तो कंपल्सरी तुम्हाला यामध्ये करावाच लागतो. कारण कंपनीच्या पॉलिसीनुसार तुम्ही यामध्ये फॉलोइंग प्रोसेसमध्ये जॉईन करण्याच्या 3 पद्धती आहेत. 3 पद्धतीने तुम्ही जॉईन करू शकता. पण तुम्ही जॉईन केल्यानंतर पुढे चालून तुम्हाला पुढचे जे लेवल सुपरवायझर, असिस्टंट मॅनेजर जे काही नेक्स्ट लेवल असतात ते तुम्हाला अचीव्ह करण्यासाठी तुमचं 2CC म्हणजेच असिस्टंट सुपरवायझर कंप्लीट झालेलं असायलाच पाहिजे तुमच्या स्वतःच्या आय डीवरून. इन केस तुम्ही जर 2CC नाही करू शकत आहे, अमाऊंटचा जर प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही 5,000 पासून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता आणि नेक्स्ट 2 महिन्यामध्ये तुमची 2CC यामध्ये कंप्लीट करू शकता. या प्रकारे तुम्ही यामध्ये जॉईनिंग करू शकता किंवा जो काय 2CCचा कॉम्बो प्राईज आहे आता सध्या 29,751 प्राईज आहे. ते कॉम्बो पॅक परचेस करू शकता आणि तुमचा डायरेक्टली परमनंट लेवलपासून जेव्हा तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. जेव्हा तुम्ही 2CC करता तेव्हा तुमची आय डी परमनंट होऊन जाते. यामध्ये तुम्हाला 30% यामध्ये प्रोडक्टवर डिस्काउंट भेटतं. तसंच 30% जे असतं तुम्हाला कमिशन भेटतं. ही तुम्ही घेऊ शकता. एखाद्या पर्सनला जॉईन केला तर तुम्हाला कमीत कमी 7,000 ते 8,000चं यामध्ये कमिशन भेटतं. ते डिपेंड असतं प्रोडक्टवर. जर एखादा पर्सन त्यांच्या चॉईसचे प्रोडक्ट घेत असेल तर यापेक्षा जास्त पण येऊ शकतं. जर त्यांनी कॉम्बो पॅक परचेस केलेला असेल तर ते 6 ते 6.5 डिपेंड असतं प्रोडक्टवर. तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही यामध्ये जॉईन करू शकता आणि तुमचं वर्क स्टार्ट करू शकता. पण हे वर्क स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला कोणत्या टीममध्ये जॉईन करायला पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट असतं. कारण फॉरेन प्रोडक्ट्समध्ये खूप साऱ्या टीम काम करतात. मग ते डिपेंड असतं ते टीमच्या काम करण्याच्या पद्धतीवर. पण तुम्हाला यामध्ये जर तुम्ही एखाद्या पर्सनसोबत कनेक्टेड असाल आणि ते पर्सन किंवा त्या टीममधले मेंबर तुम्हाला जर गायडन्स चांगल्या प्रकारे देत असतील किंवा तुम्हाला फॉलोअरमध्ये काम काय करायचं असतं आणि ते कसं करायचं असतं हे पर्सन स्टार्टिंगला सांगत असेल तरच त्या पर्सनसोबत जॉईन करा किंवा त्या टीमसोबत वर्क करा. कारण यामध्ये असं पण होऊन जातं की स्टार्टिंगला यामध्ये त्यांना डायरेक्टली 2CC करायला सांगतात, त्यानंतर त्यांना काही गायडन्स भेटत नाही किंवा स्टार्टिंगला असं पण खूप साऱ्या पर्सनला सांगितलं जाते की तुम्हाला यामध्ये स्वतः आम्ही लीड्स देतो. पण लीड्स जेव्हा स्टार्टिंगला लीड्स देतात आणि नेक्स्ट टाईमला त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला पर लीड्स 10, 20, 30 असे लीड्सचे वेगवेगळ्या प्राईसनुसार तुम्हाला यामध्ये लीड परचेस स्वतः करावी लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला यामध्ये बिझनेस करता येईल. त्यामध्ये
स्टार्टिंगला असं सांगतात, की तुम्हाला फक्त लीड्स तुम्हाला प्रोव्हाईड केल्या जातील. तुम्हाला फक्त यामध्ये कॉलिंग करण्याचं काम आहे. पण जेव्हा त्यांना ॲक्चुअलमध्ये समजते, की कॉलिंग करण्याचं फक्त काम नाही. जेव्हा तो पर्सन तुम्ही ज्या पर्सनला कॉल करताय ते पर्सन तुमच्याशी कनेक्ट झाला, तर तुम्हाला यामध्ये कमिशन येणार आहे किंवा यामध्ये डिस्काउंट भेटणार आहे प्रोडक्ट असं तुम्हाला कोणी सांगत नाही. त्यासाठी आधीच मी सांगते तुम्हाला फॉलोअरच्या जे काही पॉलिसीज आहे किंवा जॉइनिंग नंतर काम काय आहे किंवा टीमची काम करण्याची पद्धत काय त्यावर तुम्ही आधी व्यवस्थित चेक करा. ते आधी व्यवस्थित चेक करूनच तुम्ही यामध्ये जॉइन करा. कारण नंतर तुम्ही यामध्ये काहीच करू शकत नाही. एकदा तुमची 2CC झाल्यानंतर तुम्हाला त्या पर्सनसोबतच गाईडन्स भेटला, नाही भेटला तरी तुम्हाला त्यामध्येच वर्क करावं लागतं. जर तुम्हाला चांगल्या टीममध्ये म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्ही एक हाऊसवाईफ असाल किंवा स्टुडंट असाल किंवा जॉब पर्सन असाल, तुम्हाला कमीत कमी टायमिंग देऊन कमीत कमी यामध्ये एफर्ट्समध्ये म्हणजे तुम्ही यामध्ये विदाऊट कॉलिंग जर वर्क करायचं असेल, तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक वेबिनार लिंक दिलेली आहे. ती 90 मिनिट्सची वेबिनार लिंक आहे. तुम्ही जाऊन तो वेबिनार बघू शकता. आम्ही कसं काम करतो, एक हाऊसवाईफ 2 मुलांना, छोट्या मुलांना सांभाळून किंवा एक जॉब पर्सन कसा काम करू शकतो किंवा एक स्टुडंट कमीत कमी वेळेमध्ये यामध्ये विदाऊट कॉलिंग तुम्ही कसं वर्क करू शकता आणि फॉलोअरकडून तर तुम्ही कमिशन घेताच, पण तुम्ही 4 ते 5 वेमध्ये तुम्ही कसं इन्कम जनरेट करू शकता, हे डिटेलमध्ये तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यामध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे. फर्स्ट लिंकवर जाऊ शकता आणि जो काही 90 मिनिट्सचा वेबिनार बघू शकता आणि त्यानंतर तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही वर दिलेल्या नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझ्यासोबत जॉईन करू शकता. तर हे झालं तुमचं जॉईन करण्याचं काम. त्यानंतर जॉईन झाल्यानंतर तुम्हाला कसं काम करायचं असतं. त्यानंतर तुम्हाला जॉईन झाल्यानंतर तुम्ही जेव्हा ते कंपनीकडून जर टोसीसीचा कॉम्बो पॅक असतो, ते प्रोडक्ट तुम्ही स्वतः काही यूज करू शकता. जसं की तुमच्या घरामध्ये एखादा पर्सन छोटे मुलं वगैरे असेल तर त्यांना हनी किंवा असे खूप सारे प्रोडक्ट आहेत की तुम्ही स्वतः घरी यूज करू शकता. आणि जे काही राहिलेले प्रोडक्ट आहे, आम्ही सध्या ज्या टीममध्ये मी ज्या प्रकारे काम करते त्या प्रकारे तुम्हाला सांगते. तर जे काही प्रोडक्ट राहिलेले आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या एरियावाईज तुम्हाला एक शॉप ओपन करून दिलं जातं. ते ऑनलाईन शॉप असतं. तुम्ही Googleवर सर्च करू जेव्हा एखाद्या पर्सनला तुमच्या एरियामध्ये फॉरएव्हरचे प्रोडक्ट पाहिजे असेल तर ते सर्च करणार Googleवर. तेव्हा तुम्हाला तुमचं शॉप भेटल्यानंतर ते पर्सन तुमच्याशी कनेक्ट करणार. त्या थ्रू तुम्ही यामध्ये 2CC प्रोडक्ट आहे ते तुम्ही रिटेल करू शकता. जे नेक्स्ट काम असते यामध्ये पर्सन ॲज अ टीम मेंबर तुम्ही नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करताय, तर तुम्हाला यामध्ये तुमचं नेटवर्क वाढवण्याचं काम असतं. तर ते नेटवर्क कसं वाढवायचं, तुमच्याकडे लोक कसे येतील? तर हे लोक येण्यासाठी तुम्हाला स्वतः लीड जनरेशन करावे लागेल. लीड जनरेशन करण्यासाठी तुम्हाला जो 90 मिनिट्सचा एक ऑटोमॅटिक वेबिनार असतो, तो वेबिनारची लिंक प्रोव्हाईड केली जाते. तसंच ट्रेनिंग सिस्टम प्रोव्हाईड केला जातो, जो तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ॲपद्वारे तुम्ही जेव्हा तुमच्याकडे टाईम भेटतो त्या टायमिंगनुसार यामध्ये बघू शकता, ट्रेनिंग घेऊ शकता आणि विदाऊट कॉलिंग तुम्ही यामध्ये वर्क स्टार्ट करू शकता. जर तुम्हाला अशा प्रकारे करायचं काम असेल, फॉलोअरमध्ये तर तुम्ही जॉइन करणारच आहात. पण फॉलोअरच्या अलावा जर तुम्हाला इन्कम जनरेट करायचं असेल, कंटेंट क्रिएशन सध्या मार्केटिंगमध्ये कंटेंट क्रिएशनला खूप इम्पॉर्टन्स आहे. तर तुम्हाला कंटेंट क्रिएशन करून जर तुम्हाला यामध्ये चांगल्या प्रकारे YouTube ऑटोमेशन, Instagram ऑटोमेशन जर यासारख्या जर गोष्टी शिकायच्या असेल, तर तुम्ही फॉलोइंग प्रोजमध्ये जॉइन करू शकता आमच्यासोबत किंवा या जॉइन करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊ शकता आणि त्या लिंकवर जाऊन तो वेबिनार बघू शकता आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये जॉइन करू शकता. आय होप आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही फॉलोइंग कोर्समध्ये कसं जॉइन करू शकता आणि जॉइनिंग केल्यानंतर तुमचं काय काम असतं. तर तुम्हाला यामध्ये 2 काम करावं लागेल. एक तर प्रोडक्ट रिटेलिंग किंवा तुम्ही यामध्ये ॲज अ टीम मेंबर म्हणून तुमची टीम क्रिएट करू शकता. यामध्ये टीम तुमच्यासोबत जॉइन करू शकता. म्हणजेच पर्सन तुम्ही यामध्ये जॉइन करू शकता. इथे तुमचे 2 काम करण्याची तुम्हाला 2 काम केले तरच तुम्हाला कंपनी कमिशन देते. पण हे स्टार्टिंगला तुम्हाला कोणी सांगत नाही आहे. जेव्हा तुम्ही ज्या पर्सनसोबत जॉइन करताय त्या पर्सनला स्टार्टिंगला व्यवस्थित विचारा. त्यांनी जर तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं, माहिती दिली तरच त्या पर्सनसोबत जॉइन करा. नाहीतर पुढे चालून तुम्ही खूप मोठ्या स्कॅममध्ये फसू शकता. तर आय होप आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये समजले असेल. तर तुम्ही जॉइन करण्यासाठी जर इंटरेस्टेड असाल तर वर दिलेल्या नंबरवर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझ्यासोबत जॉइन करू शकता. थँक्यू.